आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना आपले मतदान केंद्र शोधणं सुलभ व्हावं यासाठी महानगरपालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं नवं डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं आहे। मतदारांना मनपाच्या संकेतस्थळासोबत मनपाचं चॅटबॉट, AI मित्र आणि माय नागपूर ॲपवर मतदान केंद्र तात्काळ शोधता येणार आहे। मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी या सुविधेबद्दल आज माहिती दिली। अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 630 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून एकूण 80 सदस्य पदांसाठी 15 जानेवारीला निवडणूक होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी मतदारांना 15 जानेवारीला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। प्रत्येक विद्यार्थिनी स्वयंसिद्धा बनावी असं प्रतिपादन माननीय राज्यपाल यांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी केलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आज स्वयंसिद्धा कार्यशाळा घेण्यात आली। त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नारनवरे मार्गदर्शन करत होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर होत्या, तर वित्त आणि लेखा अधिकारी श्री हरीश पालीवाल आणि स्वयंसिद्धा अभियान समन्वयक डॉक्टर शालिनी लिहितकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमानुसार आज विभागातील 1,59,925 मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली। नागपूर विभागाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली। स्वामी विवेकानंद एक महान व्यवस्थापक होते। त्यांची संघटनात्मक दृष्टी आणि नेतृत्व कौशल्य आजही तितकेच उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे। व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांनी रामकृष्ण मिशनच्या जागतिक विस्ताराचा अभ्यास करावा असं आवाहन भारतीय चिन्मय युवा केंद्राचे राष्ट्रीय सल्लागार स्वामी मित्रानंद यांनी विद्यार्थ्यांना केलं। ते भारतीय प्रबंध संस्था IIM नागपूर इथं राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। भारतीय हवामान विभाग नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राचा 151वा स्थापना दिन येत्या 15 जानेवारी रोजी साजरा होणार आहे। यानिमित्त 16 जानेवारी रोजी केंद्र परिसरात हवामानशास्त्रीय उपकरणांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। यात हवामानशास्त्रीय उपकरणांचे 3D मॉडेल आणि थेट प्रात्यक्षिके दाखवली जातील। हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल, परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे। राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त तक्रारीसंदर्भात हे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल। नमस्कार।